हाय शेतकरी मित्रांनो, नमस्कार. तर आप्पा पवार ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. बसलो होतो, आपलं गायला चाराला आणलो, खायला म्हणलं. इकडे थोडं खायला हा इकडे भरपूर गाव बनलं. आपलं खाते उभारले व्हिडिओ काढावं म्हणलं. खायला आहे, आता पाऊस आहे त्यामुळं खायला भरपूर झालेलं आहे इकडं. तर तुमच्याकडे आहे का पाऊस? कमेंटमध्ये सांगा मला. व्हिडिओ आवडल्यास नक्की एक शेतकऱ्याला सबस्क्राईब करा, चांगले कमेंट द्या. तर वातावरण बघा, पावसाचं झालं आहे थोडं. इकडं बघा असं आभाळ आलं आहे, थोडं येवलं आहे. पाऊस बऱ्या प्रमाणात जास्तच झाला आहे. आता खात होते गाय म्हणलं, कुठे जात नाही बघा. मला एक वैशिष्ट्य काय, मला दिदीला नुसतं आवाज मारले ना, राधा ये म्हणून पळत येते. मला पण सोडून कुठं जात, मोकळं जरी सोडलं तरी काय मोकळीच आहे. नुसतं उभारायचं, आपण नुसतं उभारलं ना जवळ लागलेलं आहे, मोकळीच आहे. काय होते, दाव नुसतं लावून सोडायचं, नाहीतर काय होते, बांधून लांबून बांधलेलं असतंय. बांधून असल्यामुळं मोकळं सलं की उधळते, मग पाया मोकळे करण्यासाठी बांधलेल्यामुळं. त्यामुळं दावला म्हणून सोडून द्यायचं, जात नाही कुठं. उगाच की लोकांचं बाजरी बिजरी गेली भारणाचं तसं, त्यामुळे दावला म्हणून सोडायचं. धरता येतं खाते. आता आपलं किती बी खाऊ घालाय बघा बघा, किती बी खाता यायचं. जरसाड आहे, जरसा गावरा नाही जरशी. काम झाले समजा, आपल्याला खुरपण झालं ऊसाचं मित्रांनो. खत टाकून झाला, खोडवं चाळणी बांधणी झाली. आता मोकळं झालं, आता काय नाही काम सध्या. आता निवांत गाईला चाराचं, हिंडाचं इकडं. अजून लागणीमध्ये गवत आले की काढत राहायचं इकडे तिकडं. कामं नाही असं नाही, एक बघू भागस आहे. कामं शेतकऱ्याला लई असते, ती करायला तेवढं कमी. इकडलं वाटचं पडीक आहे, ते काहीतरी पेराचं आहे त्याच्यामध्ये. काय पेरावं कळणं झाले, पाऊस लागून राहिला, आवड होती. थोडं पाणी सोडलं तेव्हा थेंब बरोबर आलेच थेंब. का करावं, चला. पावसाचा मोसमच आहे, ती नाही ह्यावर आपण काय खायचं. पाऊस आहे म्हणून तर आपण आहे. पाऊस तर यायलाच पाहिजे, झालाच पाहिजे पाऊस. नंतर लोकांना प्यायला पाणी मिळालं नाही. निसर्गावर सगळं अवलंबून असल्यावर लई अवघड असते. समजायचं तसंच आहे हो, निसर्ग चांगलं झालं तरच आहे, बाकी काय नाही. गाठ बसली इथं. चला मित्रांनो.